अजय पवार, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी, अजितदादा गट यांची दक्षिण मध्य मुंबई महिला जिल्हाध्यक्ष आहे। आपण या ठिकाणी रेल्वे अधिकाऱ्यांना जो सायन ब्रिज जे काम चालू आहे रेल्वे प्रशासनामार्फत, ते काम जरा स्लो म्हणजे पद्धतशीरपणे चालू आहे, परंतु थोडं जलद गतीने व्हावं यासाठी आपण त्यांना निवेदन दिलेलं आहे। कारण तिथून जाणारे येणारे जो एक ब्रिज आहे त्याच्यावरती भरपूर ट्रॅफिक जाम होते, त्यामुळे महिलांना, वयोवृद्धांना, स्कूलला येणाऱ्या जाणाऱ्या मुलांना तिथे त्रास होतो। या कारणाने आपण राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीतर्फे सिद्धार्थ कांबळे साहेब यांच्या आदेशानुसार इथे निवेदन दिलं आहे। लवकरात लवकर काम पूर्ण करून घेता येईल असं ते म्हणाले। 1.5 वर्ष झाले हा काम संत गतीने चाललंय, मागण्या मान्य नाही झाल्या, आश्वासन देऊन पण ते जलद गतीने काम सुरू नाही झालं, तर पुढची भूमिका काय? या पुढची भूमिका आम्ही आमच्या सिद्धार्थ कांबळे साहेबांशी बोलू आणि ठरवू। पण आता तर आम्ही निवेदन दिले आणि त्यांनी आम्हाला आश्वासन दिले की ते योग्यरित्या लवकरात लवकर पूर्ण करण्याचा प्रयत्न करतील। मी राष्ट्रवादी तालुका अध्यक्ष आहे, महिला तालुका अध्यक्ष, आणि मी साईन कोलेवाडा मधून आहे तालुका अध्यक्ष। माझा मुलगा स्वतः त्या शाळेमध्ये शिकत आहे, ज्या ब्रिजचं काम चालू आहे, तर तिथे स्कूलचं बसला येणं जाणं एवढं त्रास होते की विचारू नका। सगळ्यात प्रथम जे धारावीला राहतात, जे पिवळा बंगला म्हणून एक आहे, ज्या एरियाचं नाव आहे, तिथून ते रिक्षा वगैरे येणं जाणं खूपच त्रास होतं। आणि सकाळी कसं 6:45च्या आधी गेटच्या आतमध्ये जावं लागतं। जर 5 मिनिटं पण उशीर झाले तर वॉचमॅन गेट बंद करून टाकून देतो, आणि ते बस कसं पूर्ण फिरून यावं लागतं, किंवा रिक्षाही वेळेवर भेटत नाहीये त्यांना। कसं ते सरळ, आता कसं ते रस्त्याचे कामं चालू असल्यामुळे ना पूर्ण ना ते डेपो फिरून मग यावं लागतं रिक्षा। त्याच्यामुळे ना शाळेतल्या मुलांना तर खूपच त्रास होतो की त्यांना वेळेवर शाळेमध्ये येऊ शकत नाही। ते साधना विद्यालय आहे, डीएस आहे, तिथे आवर लेडी आहे, म्हणजे तिन्ही शाळेच्या विद्यार्थ्यांना एवढा त्रास होते की ना ते अक्षरशः म्हणजे सांगतात की ताई काहीतरी करा, तुम्ही जाऊन बोला, पक्षातर्फे तुम्ही जाऊन भेटा, तुम्ही पदाधिकाऱ्यांना भेटून तुम्ही जरा रिक्वेस्ट करा की लवकरात लवकर त्यांनी काम चालू करावं। त्या ठिकाणी आम्ही गेलो असता गिरिराज सिव्हिल डेव्हलपर लिमिटेड या कंपनीला ते कॉन्ट्रॅक्ट देण्यात आला आहे। त्याच्यानंतर तिथे पाहणी केली असं तिथे त्यांनी जो बोर्ड तिथे लावलेला नाही आहे की बाबा कालावधीचा जे मेन्शन असतो बोर्ड, कालावधी किती त्याचा फंड लागणार वगैरे। तर आम्ही वरिष्ठ अधिकाऱ्यांशी बोलणं केलं, त्यामुळे आम्ही तुम्हाला तुमचं निवेदन द्या, त्याच्यानंतर आम्ही तुम्हाला जे काय माहिती आहे ती तुम्हाला लेखी पत्राद्वारे कळवण्यात येईल। आणि स्थानिक जे खासदार आहे अनिल देसाई, त्यांच्या संदर्भात आम्ही त्यांच्या अधिकाऱ्यांशी त्यांचे संपर्क साधला असता। राहुल शेवाळेंच्या काळामध्ये हे काम सुरू झालं, त्यांना या संदर्भात काही कल्पना दिली नाही? राहुल शेवाळे साहेबांच्या काळामध्ये ते काम सुरू झालं, काम चालू होतं, होणार होतं, पण शाळेच्या मुलांचे परीक्षा असल्या कारणाने ते काम थोडं पुढे ढकलण्यात आलं। आणि स्थानिक जे आमदार आहे कॅप्टन तामिलसेल्वम सायन कोळीवाड्याचे, त्यांच्या कानावरती ही गोष्ट टाकण्यात आली आहे। तर त्यांनी पण आश्वासन दिलं की आम्ही लवकरात लवकर या गोष्टीचा निवेदन देऊन लवकरात लवकर काम सुरू होण्याचा प्रयत्न करू। रेल्वे तामिलसेल्वमांनी भेट दिली होती का? भेट आम्ही त्यांना त्यांच्या कार्यालयाला भेट दिली, त्यांच्या कानावरती ही गोष्ट सांगण्यात आलेली आहे। राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष, अजितदादा गट जिल्हा सरचिटणीस आहे। आदरणीय सिद्धार्थ कांबळे साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली आज आम्ही रेल्वे प्रशासनाला एक निवेदन दिलंय। निवेदन याकरिता दिले की जे सायनचा जो रेल्वेचा जो ब्रिज आहे, त्या ब्रिजचं काम एकदम अतिशय संत गतीने चालू आहे, ते थोडंसं जलद गतीने व्हावं, जेणेकरून येणाऱ्या शाळकरी मुलांना त्याचा त्रास होऊ नये, विद्यार्थ्यांना त्याचा त्रास होऊ नये। त्याच्यानंतर जे पालक वर्गाचा हा खूप त्रास होतो, कारण येणाऱ्या जाण्याचं दळणवळणाचे साधनं खूप अडकून गेले आणि संपूर्ण जो बर्डन आहे ते सायन्स हॉस्पिटलच्या ब्रिजवरती पडलंय। त्यामुळे येण्या जाण्यासाठी खूप म्हणजे वेस्टर्न आणि पूर्व पश्चिमचा जो मार्ग आहे ते पूर्ण हे आलेलं आहे। त्याकरता आम्ही त्यांना निवेदन दिलंय की तुम्ही हा जे काम आहे लवकरात लवकर तुम्ही सुरू करावं, आणि जेणेकरून लवकर जे लोकांना जो होणारा त्रास आहे त्यातून मुक्ती व्हावी। ताई पवार या स्वतः आम्ही तिकडे जाऊन पाहणी केली, तिथे गेल्याचे असं आम्हाला निदर्शनात आलं की तिथे महिला जो गरोदर वयोवृद्ध आहे, सायन हॉस्पिटल जवळ आहे, सायन चार शाळा आहेत, त्या शाळेच्या येण्याचा खूप अत्यंत त्रास होत आहे। त्याकरिता हे लवकरात लवकर पूर्ण करावं यासाठी आमची त्यांना निवेदन दिलं आहे।